मग सुखी घाली जन्मा तुझा विसर नसावा संग साधूचा ट्रबल द्या थोडस ट्रबल आणि घे नको विषय काही मनी असो प्रेम तुझे गुणी तुझा विसर नसावा संग साधूचा जन्मोजन्मी तुझा दास करे म्हणे शिवदास जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास तुझा विसर नसावा संग साधूचा असावा संग साधूचा ओम नमो जी सदा शिवा नमो जी सदा शिवा नमो जी सदा शिवा नमो जी नमो जी सदा सर्वदेवाच्या देवा श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय दयाजी सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा आता नमोची छटणी जी जगन्माता पार्वती आद्य जना उत्तम गती जी वेदा परशिवा परब्रह्मा नवे तुझा महिमा साकार होवनिया महापूर्वेसी हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण
जे कामर सर्वा होत तयास प्रेमे शरणमी इतुके देईगा तू आम्हा मग सुखे घाली जन्म तुझा विसर नसावा संग साधूचा असावा असावा श्वार संत शिरोमणी गणपती स्वामी महाराज श्रीमद्गुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर पार्वती मदेश्वर हर 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 राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग स्वाचार्य जगदाधी जगद्गुरु रेणुकाधी पंचाचार्य महाराष्ट्रातील थोर वीरशैव संत कवी शिवयोगी संजीवन समाधीराजे संत शिरोमणी मन्मथ माऊली व परमपूज्य अध्यात्म विधाते वीरशैव शारदेचे कंठमणी वीरशैवांचे भाष्यकार शिवाचार्य अलंकार अहमदपूर भूषण वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून तसेच आत्ताच ज्यांचं आगमन झालं उद्या सकाळी ठीक 8 वाजता शुभदीक्षा संस्कार ज्यांच्या हस्ते अनेक दीक्षावंतांना दीक्षेचा लाभ मिळणार आहे। ठीक सकाळी 8 वाजता दीक्षेचा कार्यक्रम असे परमपूज्य सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज शिवलिंग बादशाह मठसंस्थान बेटमोगरा यांच्याही दिव्य मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून ग्रामदैवत सिद्धेश्वर भगवान ज्यांच्या कलशारोहणाच्या प्रीत्यर्थ चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह व अखंड शिवनाम सप्ताहातील आजचा हा उपांत्य दिवस म्हणजे अखंड शिवनाम सप्ताहातील आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग शिवसंत परंपरेतील असणारे शिवसंत श्रेष्ठ शिवयोगी शिवदास माऊलींचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊलींनी अखंड ब्रह्मांड नायक शिवप्रभू सोबत साधलेला संवाद आहे आणि संवादाच्या माध्यमातून अटीपूर्ण मागणं मागितलेलं आहे। शिवाहार आजच्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊलींनी अखंड ब्रह्मांड नायक शिवप्रभू सोबत साधलेला संवाद आहे। सिद्धांत शिखामणीचा प्राकृत ग्रंथ म्हणजे परमरहस्य जो हरगवरी संवाद आहे। भगवत गीतेचा प्राकृत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे। ज्या ठिकाणी संवाद आहे त्या ठिकाणी लाभच आहे आणि संवादामधून जर आम्ही बाजूला काढलं तर त्या ठिकाणी फक्त वाद शिल्लक राहतो आणि ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी विनाश निश्चित आहे। म्हणून संत म्हणतात की नका करू वाद, वादाचा विषय हा आमचा नाहीये,
तसं भक्ताचा आणि देवाचा संवाद आजच्या या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊली देवासोबत संवाद साधत असताना देवाला म्हणतात, देवा जर तुम्हाला मला जन्माला घालायचं असेल तर याच्यासाठी माझ्या काही अटी आहेत. अटी म्हटल्याबरोबर देवाच्या कपाळाला सुद्धा अटीच पडल्या. म्हणजे अटी म्हणजे गाठी पडल्या, देवाच्या कपाळाला अटी पडल्या. आणि देवाकडे पाहिलं, शिवदास माऊलीकडे देवानी पाहिलं आणि शिवदास माऊलीला म्हणतात, देव शिवदास माऊली तुम्ही ज्याही वेळेस माझ्याकडे येता त्यावेळेस तुम्ही तुमच्या अटीच घेऊन येता. आणि अटी म्हटल्यामुळे माझ्या सुद्धा कपाळाला अटी गाठी पडतात. जर देवा तुमच्या कपाळाला जर अटी पडत असतील तर माझी अट आहे की तुम्ही मला जन्मालाच घालू नका. देवाने विचारलं, शिवदास माऊली तुम्ही असं का म्हणता? तुम्हाला माहिती नाही म्हणले, देवा गर्भवासाचा जो त्रास असतो ना, 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये, तेच मलमूत्र नाकामध्ये, तोंडामध्ये, कानामध्ये, आणि त्याचा जो दुर्गंध असतो ना देवा, तो मला सहन होत नाहीये. आणि म्हणून जर तुम्हाला माझी जर अट मान्य नसेल तर मला जन्माला घालण्याची आवश्यकता बिलकुल नाहीये. का? कारण गर्भाचा जो त्रास आहे. म्हणून म्हणतात संत, नको नको देवा गर्भवास फार झालो कासा. देवा नका हो, मला तो गर्भवासाचा त्रास सहन होत नाही. ठीक आहे शिवदास माऊली, कोणीतरी कोणाचं ऐकावं. आणि जर एकमेकापाशी बसल्याच्या नंतर जर एकमेकाचं जर आपण ऐकत नसेल तर त्या ठिकाणी वादच आहे. आणि आपल्याला वाद घालायचा नाही, कारण 10:25 झालेले आहे. आपल्याला संवाद साधायचा आहे. ठीक आहे, तुमच्या जर मी अटी मान्य केल्या, अटी जर नाही मान्य केल्या तर म्हणता की नको नको देवा गर्भवास आणि फार झालो कासा विस. आणि जर समजा मी जर तुमच्या अटी मान्य केल्या तर का देवा सांगू तुम्हाला? हो सांगा म्हणले. मी जर तुमच्या अटी मान्य केल्या तर काय? तर काहीच नाही देवा. गर्भवास प्रिया गर्भवास प्रिया मोठा माझा द्यावा नीलकंठा. नीलकंठ नीलकंठ गर्भवास प्रिय मोठा. गर्भवास प्रिय मोठा. गर्भवास प्रिय मोठा. गर्भवास प्रिय मोठा. गर्भवास प्रिय मोठा मज द्यावा नीलकंठा. मग देवा एक नाही, दोन नाही, देई मज देवा जन्म.
मागायला तयार आहे। शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊली देवासोबत संवाद साधतायत आणि संवादाच्या माध्यमातून अटीपूर्ण मागणं मागतात। आजचा दिवस म्हणजे मागायचा आहे, आजचा दिवस म्हणजे उपांत्य दिवस आहे अखंड शिवनाम सप्ताहातला आणि आजच्या दिवशी मागायला पाहिजे। आणि आजचा हा अभंग जो आहे नामप्र प्रकरणातील आहे, आजचा अभंग मागणीप्र प्रकरणातील आहे, आजचा अभंग संतप्र प्रकरणातील आहे, आजचा अभंग दास्यत्व स्वीकारणारा अभंग एक नाही, या जन्मातच नाही तर जन्मोजन्मी। आणि मग आजच्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊली देवाला अटीपूर्ण मागणं मागतात। मागणं कुणी मागावं, कुणाला मागावं, मागणी कुणी मागावी आणि कुणाला मागावी, कारण मागायला सुद्धा अक्कल लागते, मागायला सुद्धा अक्कल लागते। अक्कल असेल तर मागता येतं, प्रत्येक गोष्टीला अक्कल लागते। परमार्थ करायला तर अक्कल लागतेच लागते, पण संसार करायला सुद्धा अक्कल लागते, भजन करायला सुद्धा अक्कल लागते, मृदंग वाजवायला सुद्धा अक्कल लागते, गायन करायला सुद्धा अक्कल लागते, कीर्तन करायला सुद्धा अक्कल लागते, कीर्तन ऐकायला सुद्धा अक्कल लागते, ऐकत ऐकत झोपायला सुद्धा अक्कलच लागते। शिवाय प्रत्येक गोष्टीला अक्कल लागते। दुसऱ्याची नक्कल करायची म्हटली तरी सुद्धा अक्कल लागते, दुसऱ्याची नक्कल करायची म्हटली तरी सुद्धा अक्कल लागते। अक्कल फक्त एकाच गोष्टीला लागत नाही, अक्कल फक्त एकाच गोष्टीला लागत नाही, ती म्हणजे दुसऱ्याची निंदा करायला। शिवाय प्रत्येक गोष्टीला अक्कल लागते, मागायला सुद्धा अक्कल लागते। ठीक आहे, समाजामध्ये मागणाऱ्याला हलकं समजलं जातं बरं का, समाजामध्ये मागणाऱ्याला हलकं समजलं जातं। मग मला एक सांगा, मागणारा हलका का मागणी हलकी? मागणारा हलका का मागणी हलकी? ठीक आहे, बऱ्याच अभंगामध्ये संत म्हणतात की देवाला काहीच मागू नये, मागू नये काही वस्तू देव देईल इच्छितो। अरे देवाला काहीच मागू नये म्हणतात। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की देवाला काही मागू नये, पण तुकाराम महाराजांचे 4092 अभंग आहेत, त्या 4092 अभंगामधून 125 अभंग मागणीपर प्रकरणातील आहे। किती? 125 अभंग। मग संत देवाला मागू नये म्हणतात आणि एकीकडे मागतात ही, मग आम्हीही देवाला मागतो आणि संतही देवाला मागतात, मग आमच्या मागण्यामध्ये आणि संतांच्या मागण्यामध्ये काय फरक आहे? आम्हीही देवाला मागतो, संतही देवाला मागतात, मग आमच्या मागण्यामध्ये आणि संतांच्या मागण्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही आम्ही जे मागतो ना, तुम्ही आम्ही जे मागतो ते देवाचं मागतो, म्हणजे सुखाच्या उपयोगी गोष्टी ज्या सुखोपयोगी आहेत त्या गोष्टी मागतो। तुम्ही आम्ही काय मागतो? देवाचं मागतो। संत देवाचं मागत नाहीत, देवच मागतात। शिवाहार संत देवाचं मागत नाही, देवच मागतात, देवच मागतात। म्हणजे सतत काळ, सततचा जो हा काळ आहे, आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुलपाणी स्मरावा तो, हे मागणं देवाचं। बरं आमचं कसं आहे, आम्ही प्रपंचामध्ये असल्यावर तर प्रपंचाचीच मागणी करतोय, प्रपंचामध्ये असल्यावर तर प्रपंचाचीच मागणी। देवा माझ्या मुलीला नवरा चांगला मिळू दे, मुलाला नोकरी लागू दे, शेतामध्ये बोर चांगला असेल तर बोरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, अमकं होऊ दे, टमकं होऊ दे, तुमचं आमचं। प्रपंचामध्ये असल्यावर तर प्रपंचाचीच मागणी असते आणि देवापुढे आल्यावर सुद्धा प्रपंचाचीच मागणी असते, हे तुमचं आमचं आहे। संतांचं तसं नाही महाराज, संत देवापुढे आल्यावर तर देवाचीच मागणी करतात, संत देवापुढे आल्यावर तर देवाचीच मागणी करतात आणि प्रपंचामध्ये असल्यावर सुद्धा देवाचीच मागणी करतात। तुझ लागी हेची मागो,
त्यांना वाटलं एकेरी आहे काही का झालंच वाटलं, मागचंही म्हणणं झालं वाटलं. म्हणजे त्यांचाही दोष नाही, एकतर वेळ झालेली आहे आणि आजकाल फॅशन आहे. पूर्वी जर एखादी माय माऊली आमच्या घरी आली, बाईलेक जर आमच्या घरी आली, तर तिला जर एखादी साडी म्हणजे टाकन चोळी करायचं म्हटलं तर साडी आणावं लागायचं, त्याच्यावरचं मॅचिंगचं ब्लाऊज पीस आणावं लागायचं. आजकाल तसं नाही महाराज, साडीमध्येच ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस देण्याची म्हणजे घेण्याची दुसरं आवश्यकताच नाही. त्याच्यामुळं सुद्धा आज वेळेनुसार ब्लाऊजमध्येच साडीमध्येच शिवहार. संत देवाला मागतात, काही मागण्या उचित आहेत आणि काही मागण्या अनुचित आहेत. संत देवाला ते मागतात जे मागण्यामध्ये त्यांचं हित आहे. आम्हात मागणे हे हित आणि तुम्हा देणे हे उचित. अरे आम्हाला मागायला त्याच्यामध्ये आमचं हित असावं आणि देवानी द्यायला ते उचित वाटावं, उचित असावं. मग काय मागतात? नको नीचाचा सहवास, नको साधू जनी त्रास, नको एकांती लोकांती, नको करणारी संगती. म्हणे मन्मथ शिवलिंगा देई चरणापाशी. ती जागा पाहिजे आणि ती जागा मिळवण्याकरता आम्ही जागा असलं पाहिजे. म्हणून आम्हाला म्हणतात निजू नका, निजू नका, निजू नका जागा, निजू नका जागा, जागा निजू नका जागा, जागा. आता कुणकडे बी जागा हे तुमचं आमचं. जागा जागा तो कुणकडे बी जागा. मी म्हणलं 9 वाजलेत, 9:30 वाजलेत, 10 9:30ला चालू झालं का भजन आपलं का 10ला? नाही हो, 9ला नाही चालू झालं. 9:20 तर 20 ठीक आहे. मी आलो किती वाजता? नाही इथं आल्याचं नाही, इथलं सांगतोय मी. म्हणले महाराज आज मग आमचे देशे साहेब तिकडनं घरून आले. मी म्हणलं आज वेळ झाला, कीर्तनातली वेळ 8:30 म्हणजे 8:30ला मला सांगितले होते. 8:30 ते 11 म्हणजे 11ला. ठीक आहे, 9 वाजले, 9:30 वाजले तरी चालू झालंच नाही. मग मी म्हणलं पुन्हा देशे साहेब आमच्या इथं आले, काय झालं भजन का नाही चालू केलं? मग त्यांनी म्हणले नाही कणिक आणायला गेलेत म्हणले. कणिक आणायला, बरोबर आहे का? कणिक आणायला गेलेत. मी म्हणलं बरं झालं, दळून आणायला जाऊ दे. शिवहार. कणिक आणायला गेलं तर ठीक आहे, दळून आणायला गेल्यावर अवघड होईल ना आणखी. म्हणून असं मी काय सांगत होतो, नको एकांती लोकांती, नको परणारी संगती. म्हणे मन्मथ शिवलिंगा देई चरणापाशी जागा. ती जागा मिळवण्याकरता आम्ही जागा असलं पाहिजे. म्हणून संत आम्हाला जाग करत असताना म्हणतात की बाबा न मी सांगतोय काय मागावं, काय मागावं. आम्हीही देवाला मागतो आणि संतही देवाला मागतो. तुम्हाला मी काय मागू? पूर्वीची गोष्ट, एक राजा होता. राजाची राज्यामध्ये प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणा निघाली आणि निघाल्याच्या नंतर एका शेतकऱ्यावर, एका भक्तावर, एका कार्यकर्त्यावर राजा प्रसन्न झाला आणि त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं महाराज माझ्यावर प्रसन्न आहेत का? हो. तू मागशीलचे देतो म्हणले. तू काय पाहिजे ते माग. त्यांनी म्हणलं महाराज मी मागितलं ते द्यावं लागेल. अरे हो माग ना, मी राजा आहे म्हणले राज्याचा, काय पाहिजे ते माग. महाराज मी घरून येते वेळेस तंबाखू आणल्या म्हणला, चुना तेवढा घरी राहिलाय, चुना दिलो तर फार बरं होईल. असे चुना लावणारे लोक भरपूर आहेत. माणसाला नाही तंबाखूला म्हणतोय, पण इथले सोडून बरं का, इथले तेवढे सोडून.
तंबाखू खाणारे लोक, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, तंबाखू खाणारे लोक काय म्हणतात माहितीये का, पण इथले तेवढे सोडून, कारण मला परत जायचंय. इथले तेवढं काय म्हणतात तंबाखू खाणारे लोक, मी मेल्यावर मला तंबाखूच्या रानात नेऊन पुरा, मी मेल्यावर तंबाखूच्या रानात नेऊन पुरा आणि वरून चुन्याचा फवारा मारा. शिवहार दृष्टांत संपला. राजा प्रसन्न झाला आणि काही ना काही यानं चुना मागितला. दृष्टांत संपला. दृष्टांत दुसरा, आपल्या गावासारखं गाव, त्या गावामध्ये भगवान सिद्धेश्वराचं मंदिर होतं. भगवान सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन एक भक्त भक्ती करत बसला. भक्ती करून भगवान सिद्धेश्वर प्रसन्न झाले. भगवान सिद्धेश्वर ज्यांना आम्ही आशुतोष म्हणतो, म्हणजे कमीत कमी भक्तीमध्ये लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शिव, म्हणून आम्ही त्यांना आशुतोष म्हणतो. ठीक आहे, भक्ती केली. भक्ती करून भगवान शिव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मी विचारलं, वत्सा तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, देवा मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. ठीक आहे, दुसरं काही नको, काही नको देवा, एवढंच पाहिजे. तथास्तु, आशीर्वाद दिला. प्रत्येक वस्तूला हात लावत गेला आधाशीपणासारखं. प्रत्येक वस्तू सोन्याची झाली महाराज. 10:40 हातच लावत गेला. प्रत्येक वस्तूला हात लावत गेला. प्रत्येक वस्तू सोन्याची झाली. शेवटी घरी गेल्याच्या नंतर ज्याच्यापाशी सगळ्यात जास्त सोनं आहे तो सर्वांमध्ये श्रीमंत. ज्याच्यापाशी सर्वात जास्त सोनं तो सर्वात श्रीमंत. याच्यापाशी सर्वात सोनं. पण एक लक्षात घ्या, सोने वाले सोना नहीं. अगर सोने वाले सो गए तो पूरा सोना चले जाएगा. आणि मग प्रत्येक वस्तू सोन्याची झाली महाराज. आनंद वाटला त्याला. आणि त्याच्यानंतर खेळत खेळत त्याची एक 5-6 वर्षाची मुलगी आली. मुलीला हात लावल्याबरोबर मुलगी सोन्याची मूर्ती झाली. सुख आहे का दुःख आहे? दुःख वाटलं. थोड्या वेळाने आता भूक लागली, म्हणले काय करणार, ताट आलं वाढून. ताटाला हात लावल्याबरोबर ताट सोन्याचं झालं. ताटामध्ये वाढलेल्या पदार्थाला हात लावल्याबरोबर सोन्याचं झालं. सोनं खाता येतं का? खाता येईल सोनं? नाही. आणि शेवटी बगैर अन्ना पाण्या वाचून तडफडून मेला. मी सांगतोय काय, मागायला अक्कल लागते. मग आम्ही तसं मागितलं पाहिजे जसं सावित्रीने यमाला मागितलं. सावित्रीच्या मालकाचा म्हणजे सत्यवानाचा प्राण घेऊन जात असताना, सावित्री यमाच्या पाठीमागे जात असताना सावित्रीने सांगितलं, देवा माझे मालक मला परत करा, माझं सौभाग्य मला परत पाहिजे. यमाने सांगितलं, सावित्री तुझ्या मालकाचा प्राण सोडून तू काहीही माग, तुला पाहिजे ते मिळेल. देवा सांगितलं, एका सौभाग्यवतीच्या जीवनामध्ये, एका पतिव्रतेच्या जीवनामध्ये तिच्या मालकाशिवाय तिला कुठलीही गोष्ट प्रिय नसते. आणि म्हणून मला दुसरी कुठलीही वस्तू नको आहे, मला माझं सौभाग्य पाहिजे, मालक पाहिजे. ते नाही जमणार. सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध काही करता येणार नाही. भरपूर वेळ चालली. 10:42 चालली, पण काही फरक पडेना. शेवटी यमानं सांगितलं, सावित्री लवकर माग, कारण आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ खूप झालेला आहे. आणि मागायचं असेल तर आता लवकर माग. काय मागायचं म्हणली सावित्रीनं? घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. नवरा तर आपण घेऊन जातात आपल्या मालकाचा जीव. घरामध्ये आंधळा सासरा आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, आणि मी एकटी अशी. आता काय मागायचं? आणि एका वाक्यात मागा. ठीक आहे, एका वाक्यात मागायचं का देवा? हो. मला वाटलं तर काहीतरी मागते. ठीक आहे देवा, एकाच वाक्यामध्ये मागते. काय मागा? ठीक आहे, राजाच्या राजगादीवर नातू बसलेला माझ्या सासऱ्यानं पाहावा. यमानं तथास्तु म्हटलं. आणि पुन्हा यमानं डोकं खाजवायला चालू केलं. काय मागितली सावित्रीनं? राजाच्या राजगादीवर नातू बसलेला हिच्या सासऱ्यानं पाहावा. म्हणजे नातू म्हणजे हिला मुलगा द्यायचा, म्हणजे हिचा मालक परत सौभाग्य असेल तर मुलगा होणार. पुन्हा यमानं डोकं खाजवायला चालू केलं. यमाची बोबडी वळली. सावित्रीने सांगितलं, देवा जर तुम्ही आता शब्द फिरवलात ना तर तुमचा सप्ताह कोणी करणार नाही. अगोदरच लॉकडाऊनमुळे तर होत नाही. लॉकडाऊन मध्ये पुन्हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का, लॉकडाऊनचा उद्या बर्थडे आहे. शिवाहार बरोबर आहे का?
मागच्या वर्षी 22 मार्चलाच लॉकडाऊन झालं होतं. आता म्हणून उद्याला बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू करा लॉकडाऊन. परत उद्या लॉकडाऊन लागणारच आहे. असो शिवार काय मागितलं यमानं म्हणले अगोदरच सप्ता कोणी करणं सप्त्याला. तुम्ही जर शब्द आता फिरवला, तुमचं भजन कोणी करायचं नाही, तुमची पंगत कोणी घ्यायची नाही सप्त्यामधले, तुमच्या मंदिरामध्ये कोणी यायचं नाही, तुमचं दर्शन कोणी घ्यायचं नाही देवा, जर तुम्ही असं शब्द फिरवलात. आणि असं होईल सिंहाची या वस्तू जंबुकानं नेली आणि कीर्तीही बुडाली देवा तुझी. आता शब्द फिरवायला जमणार नाही. सावित्रीनं एका वाक्यामध्ये काय काय मागून घेतलं बघा. राजाच्या राजगादीवर नातू बसलेला पहावा. पहावा म्हणजे सासऱ्याला दृष्टी मिळाली, दृष्टी. त्याला नातू म्हणजे हिला संतती. संतती केव्हा होणार? अगोदर सौभाग्य जिवंत असेल तर, आणि नंतर ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती. एका वाक्यामध्ये 4 गोष्टी मागितल्या. सौभाग्य, संपत्ती, संतती आणि दृष्टी आंधळ्या सासऱ्याला. एका वाक्यामध्ये जसं सावित्रीने 4 गोष्टी मागितल्या, तसं शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊली सुद्धा देवाला मागणं मागत असताना एका शब्दामध्ये मागतात. ये तू के देईगा जसं सावित्रीने एका शब्दामध्ये मागितलं तसं शिवसंत श्रेष्ठ शिवदास माऊली
देवाला एका शब्दामध्ये मागतात, येतो के भेगा तू आम्हा मग सुखे घाली जन्म। आम्हीही जन्माला आलो आणि संतही जन्माला आले, पण तुम्ही आम्ही जन्माला कसे आलो? कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे और हम रोए। आम्ही जन्माला आलो, बाकीच्या लोकांनी सांगितलं अरे पाटलाला मुलगा झाला पेढे वाटा, आमच्या गुरुजीला मुलगा झाला मुलगी झाली जिलेबी वाटा, महाराजाला मुलगा झाला मुलगी झाली जिलेबी वाटा पेढे वाटा। असं प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या, आनंद व्यक्त केला, मुलगा झाला मुलगी झाली म्हणून। अरे पण ज्याचा जन्म झाला तो मात्र रडत रडत जन्माला आला ना। बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण ज्याचा जन्म झाला तो रडत रडत जन्माला आला। मग संत तुमच्या आमच्यासारखं रडत रडत जन्माला आले का? नाही महाराज। शुकदेव आपल्या आईच्या पोटामध्ये किती वर्ष होते? 12 वर्ष होते। राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आपल्या आईच्या पोटामध्ये किती वर्ष होते? किती महिने होते? किती महिने किती वर्ष? राष्ट्रसंत आपल्या आईच्या पोटामध्ये 3 वर्ष 2 दिवस 6 तास आपल्या आईच्या पोटामध्ये होते। किती? आईच्या पोटामध्ये लेकरू किती दिवस असतं? जास्तीत जास्त 9 महिने 9 दिवस। काही लेकरं 7व्या महिन्यामध्ये जन्माला येतात, बरोबर आहे? पण राष्ट्रसंत हे आपल्या आईच्या पोटामध्ये 3 वर्ष 2 दिवस 6 तास होते। जसं तुम्ही आम्ही जन्माला आलो, रडत रडत जन्माला आलो, राष्ट्रसंत जगज्योती महात्मा बसवेश्वर आईच्या पोटामध्ये किती वर्ष होते? 3 वर्ष। शुकदेव 12 वर्ष। हे तुमच्या आमच्यासारखे रडत रडत जन्माला नाही आले। अरे जे रडत रडत जन्माला आले त्यांच्या जीवनातलं रडणं घालवण्यासाठी संत जन्माला आले। राष्ट्रसंत असतील, मन्मथ माऊली असतील, जगज्योती आमचे महात्मा बसवेश्वर महाराज असतील। मग तुमच्या आमच्या जीवनातलं ठीक आहे, रडत रडत जन्माला आलो, पण जन्माला आल्याच्या नंतर चांगला माणूस म्हणून जन्माला येणं योगायोग आहे, बरोबर आहे का महाराज? चांगला माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे, पण चांगला माणूस म्हणून मरणं ही आयुष्यभराची कमाई आहे। शिवाहा चांगला माणूस कशावरनं समजायचा? एखादा माणूस गेल्याच्या नंतर जर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असेल, अरे 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 खूप चांगला माणूस होता, हो देव माणूस होता, मग कुणीतरी आमच्यासाठी रडावं। मग आमच्यासाठी समजा आमच्या घरातले जर रडत नसतील तर गल्लीतले रडतील का? जर गल्लीतलेच रडत नसतील गावातले रडतील का? नाही। आई संत म्हणतात आयशा मरणे मरा, जेने चुके जन्म फेरा येर जरा, असं मरायला पाहिजे। आमच्यासाठी कोणीतरी हळहळ व्यक्त करावं, दुःख व्यक्त करावं, खूप चांगला माणूस होता। तर काही लोकांनी म्हणू नये बरं झालं रे गावातली बल्ला गेली, असं जर कोणी म्हणू नये असं वाटत असेल तर संताच्या विचारानं ते विचार आमच्या आचरणामध्ये जर आम्ही आणून आणले तर निश्चित आमच्यासाठी कोणीतरी रडणार आहे। बऱ्याच घरामध्ये रडायला माणसं नसतात म्हणून पैसे देऊन लोक आणतात रडायला, पैसे देऊन रडायला लोक आणतात, आणि ते पैसे दिलेले लोक आपल्याला ऐकत नाहीत रडायला, कारण पैसे दिलेले राहतात ना, ते आपल्यापेक्षा मोठमोठ्याने रडतात। असो, मग आमच्यासाठी कोणीतरी रडावं। शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस समाधिस्थ होत होते, समाधिस्थ होत असताना सोपान काका वडील बंधू निवृत्तीनाथ रडू लागले, अरे हा माझ्या नंतर आलेला आहे आणि माझ्या अगोदर जातोय, हे काय याचं वय आहे? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने समाधी कोणत्या वर्षी घेतली हो? 16व्या।
22व्या वर्षी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत गीता कळेना कुणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधी घेतली. मग वडील बंधू रडू लागले, समाज रडू लागला. अरे ज्यांच्यासाठी देव रडला ते शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली, मन्मथ माऊली, ज्यांचा काल आपला अखंड शिवनाम सप्ताह किती तारखेला चालू झालाय? 15. मग 17 तारखेला आम्ही आमच्या मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा साजरा केला ना. इथं समाधी सोहळा, भस्म उधळण. कालची 17 तारीख म्हणजे फाल्गुन शुद्ध चतुर्थी हा मन्मथ माऊलींचा समाधी सोहळा. मन्मथ माऊली ज्यावेळेस समाधीस्थ होत होते, सदाशिव आणि रामानुज ही फक्त 2 शिष्याची नावं घेतली. अनेक शिष्यमंडळ होतं. जाऊन माऊलीचे पाय धरले आणि माऊलीला सांगितलं की माऊली, वियोगाचे दुःख देऊ नका, वियोगाचे दुःख देऊ नका. माऊलीचे पाय धरले. फाल्गुन शुद्ध चतुर्थी आणि राष्ट्रसंतांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया. 16 तारखेला राष्ट्रसंतांचा जन्म तिथीनुसार आणि मन्मथ माऊलीचा तिथीनुसार कालचा 17 तारखेला फाल्गुन शुद्ध चतुर्थी म्हणजे समाधी सोहळा. दोघांमध्ये किती फरक आहे? राष्ट्रसंत फाल्गुन शुद्ध तृतीयाला जन्मले, अवतार घेतला आणि मन्मथ माऊलीने फाल्गुन शुद्ध चतुर्थीला समाधी घेतली. फक्त 1 दिवसाचा फरक आहे. आणि मग बऱ्याच लोकांना समाधी सोहळा माहिती नाही महाराज. जसं आज आम्ही मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव प्रत्येक गावागावामध्ये आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्रभर साजरा करतोय ना, तसा आमच्या मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा सुद्धा, समाधी सोहळ्यानिमित्त सुद्धा अखंड शिवनाम सप्ताह झाले पाहिजे, ग्रंथराज परमरस्याचं पारायण झालं पाहिजे समाधी सोहळ्यानिमित्त. आणि पुढच्या वर्षी कदाचित जर तुम्हाला जमलं तर लिहा, अखंड शिवनाम सप्ताह संजीवन समाधी सोहळा मन्मथ माऊलीच्या प्रित्यर्थ अखंड शिवनाम सप्ताह. कुठला? हा वर्ग शिवहार. ही एक ओळ जर टाकली तर त्याच्या प्रित्यर्थ अखंड शिवनाम सप्ताह. कलशारोहणाचा तर कार्यक्रम आहे. वास्तविक हा कार्यक्रम आमचा मागच्या वर्षीच होता, पण लॉकडाऊनमुळे आम्हाला यावर्षी आजपर्यंत थांबावं लागलं महाराज. असो ठीक आहे. मी सांगतोय काय, फाल्गुन शुद्ध चतुर्थी अनेक सद्भक्तांनी शिष्यांनी मन्मथ माऊलीचे पाय धरले. ज्या मन्मथाचा प्रतिमन्मथ अवतार राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली, ज्यांनी 28 तारखेला संजीवन समाधी घ्यायची अशी म्हणून बातमी पसरल्याबरोबर वाऱ्याच्या वेगानं बातमी पसरली आणि लाखोच्या संख्येनं समाज भक्ती स्थळावर जमला महाराज. लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये पहिली गर्दी असेल ती 28 ऑगस्टच्या दिवशी जी भक्ती स्थळावर जी गर्दी जमली होती समाधी घेणार म्हटल्याबरोबर. आणि प्रत्येक भक्ताची इच्छा होते की माऊलीनी समाधी घेऊ. मी सांगतोय काय की कुणीतरी आमच्यासाठी रडावं असं जर वाटत असेल तर ऐसी करनी कर चलो कि तुम हसो और जगे कुणीतरी आमच्यासाठी रडावं. आणि मग माणसानं दिवसा असं काम करावं, रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं दिवसा असं काम करावं, रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं 8 महिने असं काम करावं, पावसाळ्याचे 4 महिने बसून खाता यावं. माणसानं 8 महिने असं काम करावं, पावसाळ्याचे 4 महिने बसून खाता यावे. माणसानं आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी कमाई करावी, म्हातारपणी बसून खाता यावं. माणसानं आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी कमाई करावी, म्हातारपणी बसून खाता यावं. कुणापुढं हात पसरायची गरज पडू नये, ना सुनापुढं ना पोरापुढं. माणसानं आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी कमाई करायची, म्हातारपणी बसून खाता यावं. आणि माणसाने या जन्मात असं काम करावं, माणसाने या जन्मात असं काम करावं, पुढचा जन्मच घेण्याची गरज पडू नये.
आणि जर पुढचा जन्म घेण्याची गरज पडू नये असं वाटत असेल तर तुझा विसर नसावा, तुझा विसर नसावा, तुझा विसर नसावा, संत साधू साधवा, संत साधूचा माणसानं दिवसा असं काम करायचं, रात्री सुखानं झोप लागावं, 8 महिने असं काम करावं, पावसाळ्याचे 4 महिने बसून खाता यावं, आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी कमाई करावी, म्हातारपणी बसून खाता यावं, आणि माणसानं या जन्मात असं काम करावं की पुढचा जन्म घेण्याची गरजच पडू नये. आणि पुढचा जन्म घेण्याची गरज जर पडू नये असं वाटत असेल तर संत म्हणतात तुझा विसर नसावा. हे देवाला मागतात, आम्हीही देवाला मागतो. आणि एखादा पिलेला माणूस जर असेल तर तो सुद्धा देवाला मागतो. एका गावातला एक गाव होतं, त्या गावचं नाव सांगत नाही, नाहीतरी तुमच्या तिकडे सोयरी निघायची, पुन्हा मला ताप व्हायचा. एक गाव होतं, त्या गावातला एक मनुष्य होता, पिला, आणि पिल्याच्या नंतर घरी आपल्या बायको पुढे म्हणू लागला, देवाने जर मला सरपंच केलं असतं ना तर मी हे अख्खं हावरगा गाव बदलून टाकलं असतं, हावरगाला यायचा रस्ता बदलून टाकला असता, हावरगा गाव बदलून टाकलं असतं. मला जर देवानं आमदार केलं, पिऊन बोलतोय, मला जर देवानं आमदार केलं असतं तर मी देगलूर तालुक्याची कळाच, देगलूर तालुका अख्खा बदलला असता. मला जर देवाने कलेक्टर केलं असतं तर मी अख्खा जिल्हा बदलला असता. आणि मला जर देवानं मुख्यमंत्री केला असता तर अख्खा महाराष्ट्र बदलला असता. बायकोनं म्हटली गाव बदलला असता, तालुका बदलला असता, जिल्हा बदलला असता, राज्य बदलला असता. लुंगी समजून माझा परकर घातला अगोदर तो बदला म्हणले. शिवहार लुंगी समजून माझा परकर घातला अगोदर तो बदला. दृष्टांत काय सांगतोय, मागायला अक्कल लागते. मग आम्ही मासं मागितलं पाहिजे की तुझा विसर नसावा. विसर पडल्यामुळे काय होतं तर मन्नत माऊली परमरहस्यामध्ये खूप सुंदर सांगतात, त्या माझिया मूळ स्वरूपा विसरोनिया जन्म खेपा, अज्ञान जीव त्रिविधता पावते जाणवो देवी. जीवाला दुःख होण्याचं मूळ कारण जर काय असेल तर केवळ आणि केवळ त्या भगवंताचा विसर. म्हणून भक्ताला भगवंताचा विसर पडू नये, शिष्याला आपल्या गुरुचा विसर पडू नये, पतीला आपल्या पतीचा विसर पडू नये, मुलाला आपल्या आई वडिलाच्या सेवेचा विसर पडू नये, जवानाला देशभक्तीचा विसर पडू नये. आणि थोडा जरी त्याच्यामध्ये विसर पडला, विसर पडला विसर पडला
विसर पडला म्हणून या ताप नाना कष्ट रूप योनित्याहू. म्हणून गायकाला स्वराचा विसर पडू नये, वादकाला लयीचा विसर पडू नये, कीर्तनकाराला वेळेचा विसर पडू नये आणि श्रोत्याला झोपेचा विसर पडू नये. शिवा विसर पडल्यावर काय होतं? आमचा जन्म विसरण्याकरता आला. अहो मला साधी गोष्ट सांगा ना एखादी. आमच्या प्रपंचामध्ये जर थोडा थोडा विसर पडू लागला तर आमची किती वेळा फजिती होते. आई म्हणते तुला किती वेळा सांगायचं, वडील म्हणतात तुला किती वेळा सांगायचं. थोडा विसर पडला तर संत म्हणतात किती वेळा व्हावे फजित. फजिती करून घेण्याकरता आम्ही जन्माला नाही आलेलो आहोत. आम्हाला आमची फजिती बंद करायची आहे, चुकवायची आहे. साधी गोष्ट घ्या ना, आपल्या प्रपंचामध्ये आपल्या गावासारखं गाव होतं आणि त्या गावामध्ये असं सुंदर शिव मंदिर म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर होतं आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिरानिमित्त कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कलशारोहणाचा कार्यक्रम हा बायलिकीच्या पट्टीतूनच उभा केला जातो, खर्च केला जातो. बरोबर आहे का? कलशारोहणाच्या कार्यक्रमाला प्रत्येक बाईचा हातभार असतो, लेकबाईचा, बाईलेकीचा. आणि मग कलशारोहणाचा कार्यक्रम असल्यामुळं त्या गावातली प्रत्येक बाई लेक आली महाराज. कलशारोहणाचा कार्यक्रम आज सुद्धा गावामध्ये आमच्या प्रत्येक गावातली जी बाई लेक अहो जी लग्न होऊन जी नांदायला गेली होती ती नंतर कितीतरी वर्षानं योगायोगाने कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावामध्ये आली. अहो ज्या आणि मग अशा गावामध्ये लहानपणीच्या मैत्रिणी शाळेमध्ये शिकत असताना त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ज्या नांदायला गेल्या ती कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच गावामध्ये आल्या आणि लहानपणाच्या तिघी मैत्रिणी मंडपामध्ये बसल्या आणि मंडपामध्ये बसून बोलू लागल्या लहानपणीच्या. आणि बोलत असताना बोलू लागल्या की बाई तुझं कसं, हिचं कसं, तिचं कसं, तुझे सासू कसे, सासरा कसं आहे, नणंद कसे, दीर कसं आहे, मुलं किती तुला. तिने सांगितलं एक मुलगा एक मुलगी. ठीक आहे. प्रत्येकीने सांगितलं एक मुलगा एक मुलगी. एकीने सांगितलं मला 2 मुलंच आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट विचारणी झाली. प्रॉपर्टी कशी आहे, खूप चांगली आहे. नंतर बारी आली बाई तुझे मालक कसे. नंतर बारी आली सर्व विचारपूस झाल्याच्या नंतर मालकाची बारी आली. पहिलीला विचारलं बाई तुझे मालक कसे आहेत. तिने सांगितलं माझे मालक खूप चांगले आहेत. पहिल्या मैत्रिणीने सांगितलं माझे मालक खूप चांगले आहेत. दुसरीला विचारलं बाई तुझे कसे आहेत. तिने सांगितलं माझे तर खूपच चांगले आहेत. विशेषण लावली थोडं पुढं. पहिलीने सांगितलं खूप चांगले, दुसरीने सांगितले खूपच चांगले. तिसरीला विचारलं बाई तुझे मालक कसे आहेत. तिने तर सांगितले माझे देवच आहेत म्हटले. माझे मालक तर देवच आहेत. ठीक आहे. पहिलीने सांगितलं माझे मालक खूप चांगले आहेत पण म्हटले. पण म्हटल्याबरोबर अगोदरची किंमत गेली ना निघून सगळी. दुसरीने म्हटली बाई काय झालं ग. नाही माझ्या मालकाचा थोडा विसरळू स्वभाव आहे म्हणजे विसरळू. मग ती दुसरी म्हटली त्यात काही एवढं हळू बोलायचं, माझे मालक सुद्धा त्यातलेच आहेत म्हणले विसरळू. मग ती तिसरी मैत्रीण काय म्हणते अगं तुम्ही एवढ्या दोघी हळूहळू बोलू नका ना का, माझे मालक सुद्धा त्यातलेच आहेत. हा तिघीचे मिस्टर पण विसर भोळे. पहिलीला विचारलं बाई तुझे मालक किती विसराळू आहेत. तिने सांगितलं आमचे हे देगलूरला पिंट्याला बाजारला घेऊन गेले. बाजार देगलूरचाच आहे का थोड्या वेळासाठी. आमचे हे पिंट्याला देगलूरला बाजारमध्ये घेऊन गेले आणि पिंट्यालाच बाजारमध्ये विसरून आले म्हणले. पहिल्या मैत्रिणी सांगितलं पिंट्याला बाजारमध्ये घेऊन गेले आणि पिंट्यालाच विसरले. बाई तुझं खूप चांगलं आहे म्हटली दुसऱ्या मैत्रिणीनं. का ग बाई माझ्या मालकापेक्षा तुझ्या मालकाचा जास्ती विसराळू स्वभाव आहे का. हो. काय झालं आमची हे आणि मी एका आमच्या पाहुण्याच्या घरी वास्तुशांतीला गेलो होतो म्हणले तर माझ्या मालकाने मलाच पाहुण्याच्या घरी विसरून आलं म्हणले. मलाच पाहुण्याच्या घरी विसरून आलं. तिसरी म्हटली बाई तुमच्या दोघीचं पण खूप चांगलं आहे. का आमच्या दोघीच्या मिस्टरांपेक्षा तुझ्या मालकाची परिस्थिती वाईट आहे. हो. जास्ती विसराळू आहेत का. हो. काय झालं
काही नाही म्हणली, माझे मालक मला दिवसातून किमान 3 ते 4 वेळेस मला विचारतात म्हणले, काय तुला कुठं तर बघितल्यासारखं वाटतंय म्हणा. माझे मालक मला 3 ते 4 वेळेस दिवसातून विचारतात की तुला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणून. मग मी एवढ्यावर गपचूप बसत नाही म्हणली, त्यांना आठवण करून देते. कशी आठवण करून देते? पुन्हा आठवण कशी करून देते? अहो लग्नात ते एवढ्यावरती गपचूप बसत नाहीत म्हणले, नंतर पुन्हा विचारत म्हणले, तुझ्या लग्नात का माझ्या लग्नात? शिवा प्रपंचामध्ये थोडा विसर पडला तर एवढी फजिती आहे. आणि या जन्मामध्ये जर आम्हाला भगवंताचा विसर पडला ना, साधी गोष्ट आहे हो. आमच्या देशाचा जो जवान आहे, जवानाला जर थोडा वेळ त्याला विसर पडला, थोडा वेळ जर त्यांनी बाजूला राहिलं तर चालेल. बऱ्याच ठिकाणी गेले की प्रश्न विचारतात, महाराज शिवनाम सप्ताह मोठे, शिवनाम सप्ताह करणारे मोठे का हरिनाम सप्ताह करणारे मोठे? मी म्हणलं तुला काय करायचंय? त्याच्या पुढे जाऊन विचारलं, महाराज हरिभक्तीपरायण मोठा का शिवभक्तीपरायण मोठा? हरिभक्तीपरायण मोठा का शिवभक्तीपरायण मोठा? मी म्हणलं तुला काय करायचंय? आणि म्हणले महाराज मला ऐकायचं, सांगा ना, हरिभक्तीपरायण मोठा का शिवभक्तीपरायण मोठा? अरे मी म्हटलं हरिभक्तीपरायण ही मोठा नाही आणि शिवभक्तीपरायण ही मोठा नाही, सर्वांमध्ये मोठा कोण आहे तर देशभक्तीपरायण मोठा आहे. शिवाहार सर्वांमध्ये जर मोठा कोण आहे तर देशभक्तीपरायण. आमच्या देशाचा जवान जर सीमेवर नसेल ना, तर तुम्ही काय इकडे असे आडव्या गंधाचे आणि उभ्या गंधाची इकडे सप्ते करायला आपण. थोडा वेळ जरी त्याने संधी सुटली तर दुश्मन तुमच्या आमच्यामध्ये इथं येऊन स्फोट केल्याशिवाय नाही, तुम्हाला संपवल्याशिवाय तुम्ही आम्हाला राहणार नाही महाराज. आमच्या देशाचा जवान डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी थांबलेला आहे. वयाच्या 20 वर्ष 3 महिन्यामध्ये शहीद झालेला परभणी जिल्ह्यातला शुभम मुस्तापुरे कोनेरवाडीचा, 20 वर्ष 3 वर्ष वय त्याचं, 3 महिने वय होतं. त्याच्या जीवनातला किस्सा सांगतो. 9 महिन्याची ट्रेनिंग झाली आणि ट्रेनिंग झाल्याबरोबर त्याची पोस्टिंग कुठे केली? कृष्णा घाटीमध्ये. कृष्णा घाटीमध्ये ज्यावेळेस सीमेचं रक्षण करत असताना त्यांना मोबाईल सुद्धा वापरणं अलाउड नसतं. का? कारण रात्रीच्या अंधारामध्ये थोडा जरी मोबाईल चमकला तेवढी संधी साधून शत्रू गोळी घालतो महाराज. आणि शुभम मुस्तापुरे आणि त्याचा एक उस्मानाबाद जिल्ह्यातला जवान, वयाची 35 वर्ष वयाचा तरुण, देश सीमेचं रक्षण करत असताना बसले असताना उस्मानाबाद जिल्ह्याच्या जवानाच्या हातात एक मोबाईल होता आणि नेमकं तेवढ्या वेळामध्ये एक मेसेज आला महाराज. मोबाईल सायलेंट होता, काही बघत नव्हते. मेसेज आल्याबरोबर मोबाईलची बॅटरी थोडी, मोबाईलचा बॅकलाइट किंवा म्हणा आपलं ते काय म्हणतो त्याला, स्क्रीन चमकली. चमकल्याबरोबर तेवढी संधी साधली आणि दुश्मनानं वार केला. वार केल्याबरोबर जो 35 वर्ष वयाचा तरुण होता उस्मानाबाद जिल्ह्याचा, त्याच्या दोन्ही पायाला मार लागला महाराज. तो अपंग झाला. गोळी लागल्याबरोबर, मार लागल्याबरोबर करायचं काय? रात्रीची 1:30ची वेळ, 1:30-2ची वेळ आहे आणि ते ज्या ठिकाणी ड्युटी करत होते, आमचे जवान ज्यावेळेस ड्युटी करतात ना, एखाद्या झाडाला पाठ देतात. झाडाचा बुंदा असेल, झाडाचं बुड जर असेल, त्या बुडाला अशी टेका देतात आणि सीमेचं रक्षण करतात. का? झाडाच्या बुंद्याला का पाठ द्यायची? दुश्मनानं जरी पाठीमागून वार केला तर ती गोळी झाडाच्या बुंद्याला लागावी, बुडाला लागावी, आम्हाला लागू नये, मग ते झाडाच्या बुंद्याला थांबले होते. आणि मग गोळी लागल्याबरोबर दुश्मन वार करून गेला, पाय दोन्ही अपंग झाले महाराज. वयाच्या 20व्या वर्षी त्या शुभम मुस्तापुरेच्या पोराने त्या 35 वर्ष वयाच्या, आणि मला सांगा ना, तुम्हा आम्हाला काहीतरी झालं तर तुम्हाला आई आहे, बहीण आहे, बायको आहे, पत्नी आहे, आई आहे, वडील आहे, कोणीतरी मित्र आहे, गावातले आहेत, सरपंच आहे, कोणीतरी आहे, पण त्यांना कोण आहे? भाऊ बहीण, आई वडील. ते एकमेकाचे भाऊ बहीण, आई वडील, माय बाप सगळे ते इथे येत असतात एकमेकाचे. शुभमने त्याला उचललं, आपल्या खांद्यावर घेतलं आणि 1.5 ते 2 किलोमीटर महाराज त्याला आपल्या कॅम्पला नेऊन तिथं ठेवलं. नंतर त्याचा विलास झाला. आणि ज्या दिवशी
शुभम मुस्तापुरे शहीद झाला त्या दिवशी तो धाय मोकलून रडला. शहीद ती आज ही शुभमची जागा आहे, ती नियमानं माझी जागा होती, पण शुभमनी मला वाचवलं आणि तो देशासाठी शहीद झाला. आणि आमच्या देशाचा जवान कुठल्या संतांपेक्षा कमी नाही. शिवाहार मला ऐकू नाही आलं. वयाच्या 20व्या वर्षी जिने आपल्या देशासाठी, अरे 20व्या वर्षी म्हणजे मिसुरड फुटलेलं नसते त्या वयामध्ये, आणि त्याच्या मनामध्ये ती देशभक्ती. प्रत्येक एक लक्षात घ्या, असं एकमेव जीवन आहे ज्याच्या जगण्यालाही अर्थ आहे, ज्याच्या मरण्यालाही अर्थ आहे. ते जीवन जर कोणाचं असेल तर आमच्या जवानाचं आहे. आणि आमच्या देशाचा जवान हा कुठल्या संतांपेक्षा कमी नाही. हे वाक्य माझं नाही, राष्ट्रसंतांचं आहे. शिवरात्रीच्या दिवशी शुभम मुस्तापुरीची लिंग स्थापना करायची होती. शिवरात्रीच्या दिवशी आप्पा मठ सोडत नव्हते, पण तुमच्या माहितीस्तव सांगतो, राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माहुली शिवरात्रीच्या दिवशी सांगितलं, अरे सर्व दर्शन बंद करा. आज मी जे या ठिकाणी आहे तो केवळ माझ्या शुभममुळं, माझ्या देशाच्या प्रत्येक जवानामुळं आहे. आणि प्रत्येक जवानामुळं आज माझा देश सुरक्षित आहे, म्हणून ते महत्वाचं आहे. दर्शन बंद करा. शिवरात्रीचं दर्शन बंद केलं आणि मुस्तापुरे सर म्हणजे शुभमचे चुलते, ज्यांच्यापाशी शुभमचं शिक्षण झालं, अहमदपूरचे आमचे मुस्तापुरे सर, त्यांना घेऊन आप्पा राष्ट्रसंत कोनेरवाडीला गेले आणि सांगितलं थोडा वेळ आहे आपल्याला शिवरात्रीला जायचं. कोणी कोणी म्हणू लागलं महाराज. आप्पांनी सांगितलं आज शुभमसाठी की लागेल तेवढा वेळ मी देणार आहे. 2 घंटे नाही, 4 घंटे, 5-6 तास कितीही लागू. ज्याच्या जगण्यालाही अर्थ आहे आणि ज्याच्या मरण्यालाही अर्थ आहे. कारण जवान म्हणतो मी माझ्या देशासाठी जर मेलो ना तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. तो जवान म्हणतो हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया जाने दे, ऐ वतन तेरे हम जिएंगे और मरेंगे मरेंगे ऐ वतन तेरे लिए. आणि मग जवान, आमच्या देशाचा जवान हा कुठल्या संतांपेक्षा कमी नाही महाराज. म्हणून जवानाला त्याचं विसर पडू नये. सर्वात मोठा कोण आहे? हरिभक्तीपरायण ही मोठा नाही आणि शिवभक्तीपरायण ही मोठा नाही. सर्वांमध्ये जर मोठा कोण आहे तर देशभक्तीपरायण. शिवाहार ही जी भारत भूमी आहे, अनेक सुपुत्रांचे वीर बलिदान, ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, अशी वीर सुपुत्र या मातीतून जन्माला आलेले आहेत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर, शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली, मन्मथ माऊली, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु असे अनेक क्रांतिकारक. अरे ज्या राष्ट्रसंतांनी भारत स्वतंत्रपूर्व काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी 2दा महाराज जेल भोगली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1945 MBBS डॉक्टर आहे. लातूर जिल्ह्यातले पहिले डॉक्टर मराठवाड्यातले त्यावेळेसचे डॉक्टर आहेत. आणि त्यांनी जर पैसा गोळा करायचा ठरवला असता तर आज पैसा कितीही गोळा झाला असता महाराज. उगा 4 वर्षाखाली झालेला डॉक्टर जर असेल तर त्याची 4 मजली 5 मजली बिल्डिंग असते. पण आयुष्यामध्ये कुणाच्या लाल पैशाला स्पर्श केला नाही. कारण राष्ट्रसंताच्या गुरुनी त्यांना सांगितलं होतं की शरण कुणाला जायचं नाही आणि शरण जायसारखं वागायचं नाही आणि हात कुणा पुढं पसरायचा नाही. कारण तू भिकारी नाहीयेस,
असा ज्याचा हात असतो तो भिकाऱ्याचा असतो आणि असा ज्याचा हात असतो तो गुरुचा असतो. शिवहर तुझा विसर नसावा म्हणून ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वराच्या समोर समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलीने जी समाधी घेतली सिद्धेश्वराच्या समोर, डोळे भरी तुझे हे रूप मी पाहिन तैसाची राहीन सर्व काळ, का तर तुझा विसर नसावा. ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली कुठं? ज्या ठिकाणी शुभक्षेत्र आहे त्या ठिकाणी. समाधी कधी घेतली? शिवरात्रीच्या दिवशी. आणि एकट्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी शिवरात्रीच्या दिवशी घेतली नाही, शिवक्षेत्राच्या ठिकाणी समाधी घेतली नाही. हे चारी भावंड निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई या चौघांनी ही समाधी त्या ठिकाणी घेतली ज्या ठिकाणी शिवक्षेत्र आहे. शिवरात्रीच्या दिवशी समाधी घेतली. निवृत्तीनाथाची समाधी नाशिक त्र्यंबकेश्वर शिवरात्रीच्या दिवशी समाधी आहे. का? तुझा विसर नसावा. सोपान काकाची समाधी सासवड शिवक्षेत्र आहे, शिवरात्रीच्या दिवशी समाधी आहे. का? तुझा विसर नसावा. ज्ञानेश्वर माऊली आळंदी. का? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. शिवक्षेत्र शिवरात्रीच्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी. आणि मुक्ताबाईची समाधी कुठे आहे? खानदेश येदलाबाद ज्या शिवक्षेत्र आहे शिवरात्रीच्या दिवशी समाधी घेतली. मी सांगतोय कशासाठी? सावता महाराजांनी समाधी कधी घेतली? शिवरात्रीच्या दिवशी. नामदेव महाराजांनी इतिहास काढून पहा, चरित्र काढून पहा. आणि मग मी सांगतोय कशासाठी? फक्त आणि फक्त तुझा विसर नसावा एवढ्यासाठी. पण देवा मला तुझं भजन करता येत नाही, याला कारण जर काय असेल तर संगत अत्यंत महत्वाची आहे. खळाची संगती दुःखासी कारण, होतो अपमान दैन्य मोठे. खळ कोणाला म्हणा? खळ ज्याला दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये आनंद होतो असे लोक म्हणजे खळ. खळ हे शब्दाचे अर्थ तीन होतात. खळ म्हणजे दुर्जनही. खळ म्हणजे आता पताके लावलेलेत नाही, त्याला चिटकवायला सुद्धा काय लागतंय? खळच लागते, खळच लागते. आणि ज्यावेळेस आम्ही शेतामध्ये तुरीचं किंवा हरभऱ्याचं रास करायची असते त्या जागेला सुद्धा आम्ही काय म्हणतो? खळच म्हणतो. हे खळ शब्द तीन अर्थ आहेत, पण कुणी अर्थाने सांगतो खळाची संगती म्हणजे दुर्जन लोकांची, ज्याला दुसऱ्याचं वाटोळ झाल्याच्या नंतर आनंद होतो अशा लोकांना खळ म्हणतात. किंवा ज्याला दुसऱ्याचं चांगलं झाल्याच्या नंतर दुःख होतं अशा लोकांना खळ म्हणतात. अशाची संगत नको आहे, संगत अशाची पाहिजे. जसं कशी करावी संगत? पाण्यानं दुधाची संगत केली. पाण्यानं जर दुधाची संगत केली ना तर 10 रुपये लिटर विकणारं पाणी 50 रुपये लिटर विकलं जातं. फक्त संगतीचा परिणाम. लोखंड किती रुपये किलो आहे? सळई 30 रुपये किलो, 40 रुपये किलो असेल. पण त्याने जर परिसाची संगत केली तर 50,000 रुपये तोळे विकल्या जातं महाराज. फक्त संगतीचा परिणाम. लोहाने परिसाची धरली संगती, त्याने पूर्वस्थिती पालटली. मग एवढं संगतीमध्ये परिणाम आहे महाराज. आणि जर ढेकणानं हिऱ्यानं जर ढेकणाची संगत केली तर हिऱ्याचं हिरे पण नष्ट होत असतं. हिऱ्यानं जर ढेकणाची संगत केली तर हिऱ्याचं हिरे पण नष्ट होत असतं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय माहिती? माहिती करून घ्यायचं असेल तर हिरा तुम्ही आणा, ढेकून मी आणतो. हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये आला तर हिऱ्याचं हिरे पण नष्ट होत असतं. मग आम्हाला अशी संगत नको आहे ज्या संगतीमध्ये आम्हाला आमचा मान, आमचा विचार, आमचा आचार आणि शेवटी ब्रह्मानंदाची प्राप्ती अशी संगत जर कोणती असेल तर ती साधूची. मग साधू कोणाला म्हणावं? ज्याने भगवे कपडे, साधू भगवे कपडे घातलेला असतो. साधू भगवे कपडे घालू शकतो, पण भगवे कपडे घातलेला साधूच असतो असं नाही. साधूला दाढी असू शकते पण दाढी असलेला साधू असू शकतो असं नाही. दाढी जर असेल त्याला जर साधू म्हटलो, आसवाला सुद्धा केस असतात, मग त्याला सुद्धा साधू म्हणायचं का? नाही महाराज. ठीक आहे, साधू कीर्तन करू शकतो, साधू कीर्तन करू शकतो, पण कीर्तन करणारा साधूच असतो असं नाही.
साधूची लक्षणं. मग सांगितलं महाराज भगवे कपडे घातला म्हणजे साधू का नाही? अरे भगवे कपडे करायला काय लागते? 10 रुपयाचा रंग आणला की भगवे कपडे झालेच. काय गेरू कळली त्याला गेरू अंतरी रंगला. कपडे बदल, भगवे कपडे घालून उपयोग नाही. असे भगवे कपडे घालणाऱ्याची संख्या भरपूर आहे. कुठं? जेलमध्ये. असे भगवे कपडे साधू होऊन झालेले भरपूर जेलमध्ये. राम रहीम सारखे असे भरपूर साधू जेलमध्ये आहेत. पण आम्हाला अशा साधूची गरज नाही. मग महाराज साधू कुणाला म्हणावं? जो देवाच्या जवळ राहतो तो साधू. बरोबर आहे? जो देवाच्या जवळ राहतो तो साधू. अरे देवाच्या जवळ राहतो तो पुजारी असतो, साधू नसतो. देवाच्या जवळ जो असतो तो साधू नसतो, तो पुजारी असतो. आणि देव ज्यांच्या जवळ असतो तो साधू असतो. स्वाहा. मग एखादा साधू जर प्रचाराला आला, त्याचा प्रचार जर खूप झाला तर प्रत्येक जण त्या साधूला जातीत वळणारे भरपूर आहे. हा माझ्या जातीचा आहे, तो माझ्या जातीचा आहे. पण एक लक्षात घ्या, संताची साधूची ही भरपूर असे लोक आहेत त्याला जातीत ओढणारे. आणि प्रत्येक जातीत साधू झालेला आहे, प्रत्येक जातीत संत झालेला आहे. पण त्या जातीतल्या लोकांना माहित नाही हा आमच्या जातीतला साधू आहे. प्रत्येक जण काय करतो? साधूला आपल्या जातीत ओढतो. अरे साधूला आपल्या जातीत ओढण्यापेक्षा साधूच्या जातीचे तुम्ही व्हा. साधू हा कुण्या जातीचा राहत नाही. साधू ही एक वैयक्तिक जात आहे. साधू ही वैयक्तिक एक जात आहे. आणि ते जात जर आम्हाला कळाली तर अशा साधूच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जर तुमचं जीवन जर व्यतीत केलं तर निश्चित ज्याच्यासाठी आम्हाला जन्म मिळालेला आहे तो जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत देवाला म्हणतात की देवा तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा. साधूची लक्षणं: पूजा मान इच्छिना, परस्त्रीस पाहिना, कामदृष्टी कदा, भुवाई उचलिना कोणावरी. साधूची लक्षणं मनमत माऊली परमरस्यामध्ये सांगतात, खूप सुंदर सांगतात. मान तिथल्या फुगेना, अपमान केल्या कुंठेना. साधूची लक्षणं. नाहीतर अशी भरपूर साधू आहेत, मला साधू म्हणा आणि माझी पूजा करा म्हणणारे. आम्हाला अशा साधूची आवश्यकता नाही. चमत्कार करणारे भरपूर साधू आहेत, पण असा साधू पाहिजे विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणारा संत म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज. शिवाहार. आणि ज्या राष्ट्रसंतांबद्दल तुम्ही आम्ही काय बोलावं? राष्ट्रसंताचा त्याग, अरे त्यागाला सुद्धा लाजवेल असा त्याग राष्ट्रसंताच्या जीवनामध्ये होता. वयाच्या 12व्या वर्षी राष्ट्रसंतांनी आपलं मीठ सोडलं होतं महाराज खायचं. आम्हाला एका जेवणाला मीठ कमी पडलं तर जमेल? नाही जमणार. आणि सद्गुरू शिवलिंग शिवाचार्याच्या बद्दल जर बोलावं, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि मेरू पर्वताची लेखणी करून जर स्वतः सरस्वती माता लिहायला बसली तर राष्ट्रसंतांचं वर्णन करू शकत नाही महाराज. एवढं महान कार्य आमच्या राष्ट्रसंतांचं आहे. आणि राष्ट्रसंतांचं नाव कुठपर्यंत राहणार आहे? आजही आम्ही मन्मथ माऊलीचं नाव घेतोय, आजही आम्ही जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं नाव घेतोय. तसं राष्ट्रसंतांचं नाव, त्यांचं कार्य जर पाहिलं, सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य मन्मथ माऊलीचा तुम्ही अवतार. चंद्र सूर्य तारे हसतील जोवर, नाव माऊलीचे अमर तोवर. मन्मथ माऊलीने काय केलं? मन्मथ शिवराज
केले नवल मन्नत शिवराज केले नवल परमरस ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला शिवयोग विचार सांगितला शिवयोग विचार तो विचार उद्या सकाळी ठीक 8 वाजता दीक्षा संस्कारा वाचणे तो लिंगायतची नव्हे जाणं उद्या सकाळी ठीक 8 वाजता जे राष्ट्रसंतांच्या सानिध्यामध्ये ज्यांचे आपलं आयुष्य सानिध्य ज्यांना लाभलं असे परमपूज्य सद्गुरू सिद्धदेव शिवाचार्य महाराज शिवलिंग बादशाह मठ संस्थान यांच्या हस्ते शुभदीक्षेचा संस्कार महाराज. बरेच लोक म्हणतात सांब माझा मी सांबाचा पोपट मार्ग हा शिवाचा बाळवाण्याचा जन्मला पाणी घालितो गळ्यात असला तर आम्ही लिंगायत कधी झालो आम्ही वीरशैव कधी झालो ज्या दिवशी आमची दीक्षा झाली त्या दिवशी आम्ही लिंगायत झालो त्या दिवशी वीरशैव झालो. जोपर्यंत आमची दीक्षा नाही तोपर्यंत आम्ही लिंगायत नाही ना वीरशैव नाही काहीच नाही. दीक्षा व्हायला पाहिजे ज्यांची झाली नसेल उद्या खूप सुंदर योग आहे सद्गुरू सिद्धदेव शिवाचार्य महाराजांच्या हस्ते आणि या भागामध्ये खूप सुंदर कार्य केलेले आमचे लिंग ऐक्य सद्गुरू सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर अशा अनेक शिवाचार्यांनी या कार्यामध्ये हा एवढा सुंदर प्रचार आणि प्रसार केला महाराज खूप सुंदर. आणि म्हणून त्याचं हे प्रतीक म्हणजे आजचा हा अखंड शिवनाम सप्ताह आहे. म्हणून अशा साधूची संगत उद्या आपल्याला मिळणार आहे. ज्यांची दीक्षा झाली नसेल त्यांनी दीक्षा घ्या. राष्ट्रसंतांनी आपलं वयाची 104 वर्ष त्याच्यासाठी खर्च केले. राष्ट्र जीवनामध्ये पाणी कुणी पिलेलं बघितलं नाही. राष्ट्रसंतांनी पाणी पिलेलं कुणी बघितलं नाही. प्रसाद घेतलेले तर खूप दूरची गोष्ट आहे. 104 वर्ष तुमच्या आमच्या करता खर्च केली महाराज. म्हणून उद्याचा दिवस खूप सुंदर दिवस आहे. शिवदीक्षा संस्कारा वाचुनी तो लिंगायतची नव्हे जाण ज्ञाती धर्माची असे खून ही खून आहे का आमच्यासाठी म्हणून ती आपण दीक्षा प्राप्त करून घ्यावी. म्हणून देवा तुझा विसरण सावा संत साधूचा असावा. पण देवा
मला तुझं भजन करता येत नाही, साधूची संगत मला प्राप्त करता येत नाही, याला कारण माझं मन आहे. कारण या मनाला आवडणारा हा विषय आहे, वासना आहे. म्हणून देवा, ज्यामुळं मला तुझं भजन करता येत नाही, साधूची संगत मला प्राप्त करता येत नाही ना देवा, नको नको विषय शिवसंत शिवदास माऊली देवाला म्हणतात, देवा नको विषय काही म्हणी, असो प्रेम तुझे गुणी. विषयाला जर बाजूला ठेवायचं असेल तर त्याचं विषय ते झाले अवघे शिवरूप, किंवा जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडी, किंवा विषय तो त्यांचा, संत म्हणतात विषय तो त्यांचा झाला नाही रण, किंवा विषय ते झाले अवघे शिवरूप. आम्हाला दुसरं काहीच दिसू नये, याचं एकमेव माध्यम जर काय असेल, आपला थोडा विषय बाजूला ठेवू आणि ज्या विषयासाठी एवढा विषय चालू आहे तो विषय म्हणजे शंकर. Ah
इथो के देगा तो आम्हा मग सुखे घाली जन्मा तुझा विसर नसावा संग साधूचा सावा नको विषय काही मनी असो प्रेम तुझे गुणी तुझा विसर नसावा संग साधूचा संग साधूचा आपल्या कीर्तनाचा पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्ध अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये उरकण्याचा प्रयत्न करेन, कारण कीर्तनाला सुरुवात व्हायला वेळ झाली आहे. 12ला फक्त 5 मिनिट कमी आहेत आणि असं चाली वगैरे म्हणायचं म्हटलं तर 8:30लाच भजन चालू व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे. वेळेला महत्त्व दिलं पाहिजे, कारण दररोज हे सप्त्यातलं कीर्तन 11ला म्हणजे 11ला बंद व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे. तुमचं आमचं काय, आपण आयतं खाऊन येतो इथं, पण आमच्या मातावर्गांना जो कार्य असतं ना, घरी जाणं, घरचं काम करून पुन्हा परत इथं येऊन थांबणं, मला तर फार अवघड गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि पुन्हा त्यातल्या त्यात माझी आज तब्येत थोडीशी ठीक नाहीये. खूप वर्षाचे, मला वाटतं 12 वर्षाच्या नंतरच हा योग आलेला इथं हावर गेला येण्याचा. खूप दिवसापूर्वी आलो होतो आणि त्याच्यानंतर हा योग आलेला. मग आज मला वाटत होतं नको, पण आजचा 7वा दिवस आहे, कलशारोहणाचा कार्यक्रम आहे, किमान उपस्थिती तरी लावून यावं. मला उभा टाका वाटत नाही, पण हे सर्व अशी गुणीजन मंडळी असल्यामुळं, कारण एवढा वेळ मी जे थांबू शकलो ते या सर्व गुणीजन मंडळीमुळं मी थांबू शकलो. या सर्वांच्या सहकार्यामुळं, ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय चांगली आहे 2 दिवसापूर्वीपर्यंत. आज थोडं तरी महाराज काहीतरी झालं म्हणले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि खूप सुंदर कार्यक्रम नियोजन केलेलं आहे पूर्ण हावरगा ग्रामस्थांनी. आणि हा कार्यक्रम नामाचा गजर, बरोबर आहे, या यूट्यूब चॅनलवरती खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्या चॅनलचे यजमान या ठिकाणी आहेत. खूप सुंदर पद्धतीने शूटिंग चालू आहे, कारण आजकालच्या या धावत्या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये कोणाला मंदिरामध्ये यायला वेळ नाहीये, पण प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला दुसरं तिसरं काहीतरी पाहण्यापेक्षा अशा प्रकारचे कीर्तनाचे, भजनाचे कार्यक्रम आम्हाला मोबाईलच्या द्वारे पाहायला मिळतात यूट्यूबवर. म्हणून नामाचा गजर हे यूट्यूब चॅनल आहे. तशाच पद्धतीचं राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींची प्रवचन, पंडित शंकरराव वैरागकर यांच्या आवाजामध्ये शिवपाठ, शिवभजन, खूप सुंदर कीर्तन, खूप सुंदर भजन, अशा गुणीजनांचं शिवसंप्रदाय नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. ते यूट्यूब चॅनल आहे, ते चॅनल सुद्धा अशाच पद्धतीचं कार्य करत आहे. आणि त्या चॅनलला सुद्धा आपण प्रत्येकाने नामाचा गजर आणि शिवसंप्रदाय असे जे काही धार्मिक कार्यक्रम यूट्यूब चॅनल आहेत, प्रत्येकाने आपण त्याला सबस्क्राईब करून त्याच्यावर जे बेल आयकॉन आहे ते दाबून त्याच्यावर ते दररोजचे जे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत, धार्मिक सद्गुरूंचे प्रवचन असतील, शिवपाठ असेल, शिवभजन असेल, ते आपण प्रत्येकाने पाहावं, कारण आपल्या हातामध्ये ते आहे. असो तुझा विसरण असावा संग साधूचा असावा, नको विषय काही म्हणी असो प्रेम तुझे गुणी. या मनाला आवडणारा विषय आहे. मनाला सर्वात जास्ती आवडणारा जर विषय कोण आहे तर तो वासना आहे. आणि ज्या वासनेमुळं या जीवाला अनंत योनीमध्ये फिरावं लागतं, अनेक प्रकारचे भोग भोगावे लागतात. मग याला कारण जर काय असेल तर मन आहे. या मनानं मोठमोठ्या लोकांना नागवं केलेलं आहे. ब्रह्मदेवाला नागवं केलं, इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. या मनानं मोठमोठ्या लोकांना नागवं केले महाराज.
ज्या मित्रांनी 60,000 वर्षांची तपश्चर्या केली, त्या विश्वामित्रांना कलंकित जर कोण केलंय तर या मनानं केलेलं आहे. इंद्र चंद्र हे अशा प्रकारे कलंकित केलेलं आहे. म्हणून वसंत श्रेष्ठ शिवदास माऊली म्हणतात की देवा, या मनाला एक लक्षात घ्या, विषय भोगणारे संपले, विषय भोगणारे संपले, पण विषय संपला नाही. आणि विषयाला जर संपवायचं असेल तर मन्मथ माऊली खूप सुंदर सांगतात की काम कैसे या नैसरे, आणि मन्मथ म्हणे नामच मरे, नामचे आधार भक्ता लागे. म्हणून देवा, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय, शब्दामध्ये हरिण गेला, स्पर्शामध्ये हत्ती, रसामध्ये मासा, गंधामध्ये भ्रमर आणि रूपामध्ये पतंग. एक एक विषय एका एका प्राण्याच्या पाठीमागं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य संपलं महाराज. आणि हे 5ही विषय या मनुष्याच्या पाठीमागे दिलेले आहेत, मनुष्याच्या ठिकाणी आहेत. मग काय महाराज, एक लक्षात घ्या, हत्ती पकडणारे लोक काय करतात, स्पर्शाचं त्याला आवड असते. माकड पकडणारे लोक काय करतात, ज्या झाडावर माकड आहे त्या झाडाखाली माकड पकडणारा काय करतो, एक बारीक तोंडाचं भांड ठेवतो, त्याच्यामध्ये फुटाणे ठेवतो, कारण माकडाला फुटाणे खूप आवडतात. याचा अर्थ ज्यांना फुटाणे आवडतात ते सगळेच माकड असतात असं नाही. माकडाला फुटाणे आवडतात, मग ते माकड फुटाणे खाण्याच्या आमिषानं खाली येतं, घागरीमध्ये हात घालतं, जातवेळेस हात रिकामा असतो, फुटाणे जेवढे बसतील तेवढे हातात घेतं, हात मूठ बांधून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, पण मूठ बाहेर निघत नाही, बराच वेळ लागतो. तेवढ्यामध्ये येऊन माकड पकडणारा पकडतो आणि त्याच्याकडून पाहिजे तसा खेळ करून घेतो. अरे जो भ्रमर लाकूड कुरतडून पलीकडे जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं, पण तो कमळाच्या पाकळीमध्ये जर अडकला तर तो तिथून बाहेर निघू शकत नाही. आणि हे अशा प्रकारचा एक एक विषय एका एका प्राण्याच्या पाठीमागं आहे, तर हे 5ही विषय देवा माणसाच्या ठिकाणी आहेत. म्हणून देवा, ज्या विषयामुळं मला तुझं भजन करता येत नाही, साधू संतांची संगत करता येत नाही, दीक्षा घेता येत नाही, उद्याच्या दिवशी शिवदीक्षा, ज्यांची दीक्षा झाली नसेल, वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा झालेली ही उत्तम असते, वयाच्या 16व्या वर्षानंतर झालेली दीक्षा ही मध्यम असते, आणि वयाच्या 32व्या वर्षानंतर झालेली दीक्षा ही कनिष्ठ असते. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आपल्याला कुठं बसायचं आपुला आपण करावा विचार, म्हणून तो योग आहे. म्हणून देवा, तुझं भजन करता येत नाही, दीक्षा घेत नाही, ह्या विषयामुळं ना, या मनामुळं ना, मग नको नको विषय काही म्हणे, असो प्रेम तुझे गणे. असं ठीक आहे, शिवदास माऊलीचा आणि देवाचा संवाद चालू आहे. शिवदास माऊली म्हणतात मला हे पाहिजे. काय पाहिजे, इतके देई गा तू आम्हा, मग सुखे घाली जन्म, तुझा विसरण सावा, इतके देई गा तू आम्हा, संग साधूचा असावा, इतके देई गा तू आम्हा, नको विषय काही मने, हितुके देगा तो असो प्रेम तुझे गुणे, हितुके देगा तो आम्हा. आणि एवढं बोलणं झाल्याच्या नंतर शिवदास माऊलीला देवाने विचारलं, शिवदास माऊली, तुम्ही मागितलेलं मी ते दिलेलं आहे हो, आता दिल्याच्या नंतर जन्मजन्मी तो
देवा मी मागितलेलं जर तुम्ही मला दिलात ना तुझा विसर नसावा, हे जर दिलात मला तर जन्मोजन्मी तुझा दास, संग साधूचा असावा जन्मोजन्मी तुझा दास, नको विषय काही मायनी जन्मोजन्मी तुझा दास, असो प्रेम तुझे गणे जन्मोजन्मी तुझा दास. म्हणून चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताहातील उपांत्य दिवस आणि आजच्या या उपांत्य दिवसाच्या दिवशी मिळालेली ही आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कलशारोहणाचा कार्यक्रम, सर्व उपस्थित माता भगिनी, या गावच्या बायलिकी, पुरुष मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक, पंचक्रोशीमधून आलेले आमचे हिंगोली जिल्ह्याचे SP चे PA साहेब, कारामुंगे साहेब, सर्व गुणीजन मंडळी, आमचे गंगाधर भाऊ मलकापूरकर, आमचे स्वामी महाराज, आमचे नागठाणे सर, सर्वच गुणीजन मंडळी, पंचक्रोशीतून आलेली भजनी मंडळी, हवगी महाराज पन्नासे, आमचे बिजुरकर महाराज, सर्वच गुणीजन मंडळी, महिला मंडळ, मृदंगाचार्य, खाली बसलेले, उभा टाकलेले सर्वच कलाकार, आपणा सर्वांचं अभिष्ट चिंतन करून झालेली सेवा, ग्रामदैवत सिद्धेश्वर भगवान ज्यांचा उद्या कलशारोहणाचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं, मोठ्या वैभवानं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं संपन्न होणार आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर भगवान यांच्या दिव्य मंगलमय चरणी ही झालेली सेवा, मन्मथ बसवादी संत व त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय माझे परमपूज्य गुरुमाऊली राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.